पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळ्यात मनसे काँग्रेस आक्रमक। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने। दिल्लीतील जंतर मंतर इथं विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून धुळे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वतंत्र आंदोलन करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। मनसेच्या वतीनं शहरातील क्युमन क्लब परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। विद्यार्थ्यांवरील दडपशाही लोकशाहीला मारक असल्याचं सांगत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीनंही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी कथितपणे अमानुष वागणूक दिल्याचा आरोप काँग्रेसनं केला। या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देशाच्या विरोधी पक्षनेत्यालाच अशी वागणूक दिली जात असेल तर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी कशी वागणूक दिली असेल याचा विचार करावा असा सवाल उपस्थित केला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारनं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या दोन्ही आंदोलनांमधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला असून लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं दडपशाहीचा मार्ग सोडून संवादातून प्रश्न सोडवावेत अशी भूमिका मनसे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। 1 महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार, तसेच नीट परीक्षेमध्ये पेपर फूट आणि या भारतीय जनता पक्षाच्या उर्मट धर्मेंद्र प्रसाद या केंद्रीय शैक्षणिक मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण भारतात आंदोलन चालू आहे। धुळे शहरात सुद्धा आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख प्रकाशजी भोईर, तसेच राज्य उपाध्यक्ष कदमराव साहेब, महिला सेनाच्या राज्य सचिव प्राचीताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळे जिल्ह्यात आंदोलन सुरू केलेलं आहे। काल जंतर मंतरवर जो भ्याड हल्ला झाला, हा भ्याड हल्ल्याने आपल्याला 13 एप्रिल 1919 रोजी जो जालियनवाला बाग हत्याकांड झालेला होता, जनरल डायरनी जे अमानुष हल्ला केला त्या हल्ल्याची आठवण करून दिलेली आहे। जे युवा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, नीटचे विद्यार्थी, त्यांचं पूर्ण कुटुंब हे न्याय हक्कासाठी रोडावर आलेले असताना जनरल डायर सारखा एक अधिकारी अमानुष हल्ल्याचा आदेश देतो आणि पोलीस प्रशासन कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, कुठल्याही महिला बाळ मुलांना लक्ष न घेता अमानुष हल्ला करतो आणि त्यांना त्या ठिकाणी हलवून लावतात। या जाहीर हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत। जर धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा दिला नाही तर मनसेतर्फे यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल। आणि ज्या प्रकारे पोलिसांनी राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी आणि अन्य सगळ्या खासदारांना ज्या प्रकारे वडत धक्काबुक्की करत त्यांना गाडीत देऊन टाकलं आणि एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि 4-5 तास त्या ठिकाणी बसवून ठेवलं। आणि म्हणून धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।